या ठिकाणी मी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलो आहे। मी सरकारला सांगू इच्छितो, माझा जीव जरी गेला तरी मी या ठिकाणून हटणार नाही। आता महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आजही एकजूट आहे। आज आमचे आमरण उपोषण या ठिकाणी काय सुरू आहे, आमचं आमरण उपोषण आहे आणि आमरण उपोषण हे स्वतः मी एकट्याने पुकारलेले आहे। महाराष्ट्रात मराठा समाजाने 58 मोर्चे काढले। किती? 58 मोर्चे। 200 बांधवांनी आमचं बलिदान दिलं। 13,000 14,000 बांधवांवरती गुन्हे दाखल झाले। रस्त्यावर आम्ही खूप उतरलो, खूप लढलो। काय म्हणून आम्ही विचार केला मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चानं का चिंतन, आम्ही जे चिंतन केलं आहे त्या चिंतनामधून हे निघलेलं आहे। आजपर्यंत जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। इडून पुढं पण जे आंदोलन जाहीर करतील त्याला आमचा पाठिंबा राहणार आहे। जरांगे पाटलाला आजपर्यंत आम्ही कधी विरोध केलेला नाही। ते पण समाजाचं काम करताय, आम्ही पण समाजाचं या ठिकाणी काम करतोय। काय वेगळ्या मागण्या आहेत आणि हे आंदोलन कसं वेगळं आहे बाकी आंदोलनापेक्षा, काय सांगा? सर्वात प्रथम मी आपल्याला सांगतो, हा काय 1-2 वर्षाचा लढा नाही। हा गेल्या 25-30 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून हा लढा या ठिकाणी अलग अलग नेत्यांच्या माध्यमातून, अलग अलग संघटनेच्या माध्यमातून हा लढा सुरू आहे। दुसरा विषय, आम्ही या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी बसलेलो आहोत आणि ते कशा पद्धतीनं सरकार देऊ शकतं त्याचं या ठिकाणी आम्ही पॉवर प्रेझेंटेशन आणि त्याचं सादरीकरण या ठिकाणी म्हणजे सरकारला आम्ही या ठिकाणी सांगतो आहे का आता खूप झाली दिशाभूल, आता मराठा समाज तुम्ही दिशाभूल करू नका। या इथं मराठा समाजाचे आमचे जे ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, यांच्यासोबत बसा, यांच्यासोबत चर्चा करा आणि मराठा समाजाला कसं आरक्षण भेटल यासाठी तुम्ही आता प्रयत्न करा म्हणून असं आम्ही सरकारला आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो। या ठिकाणी मी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलो आहे। मी सरकारला सांगू इच्छितो, माझा जीव जरी गेला तरी मी या ठिकाणून हटणार नाही। आता जोपर्यंत तुम्ही मराठा आरक्षणाचा टाईम बाउंड आम्हाला देत नाही, लेखी आश्वासन तुम्ही आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाही आहे। आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना सांगतो आहे का आता माघार नाही। जोपर्यंत मराठा समाज आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आता मी, माझा जीव जरी गेला तरी मी आमरण उपोषणातून आता उठणार नाही। महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आजही एकजूट आहे। आज आमचे आमरण उपोषण या ठिकाणी काय सुरू आहे, आमचं आमरण उपोषण आहे आणि आमरण उपोषण हे स्वतः मी एकट्याने पुकारलेले आहे। आम्ही समाजाला या ठिकाणी काय आवाहन करतो आहे का तुम्ही या ठिकाणी या, मराठा समाजाला कसं आरक्षण भेटू शकतं, काय मागण्या आपण करायला पाहिजे त्याचं सादरीकरण आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि समाज हे बघण्यासाठी येत आहे। रोज अलग अलग युवक येत आहे, अलग अलग संघटनाचे लोक आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा देत आहेत, अलग अलग पक्षाचे लोक येऊन आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत आहे। हे मराठा समाजाला आरक्षण कसं भेटेल त्याचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे। महाराष्ट्रात मराठा समाजाने 58 मोर्चे काढले। किती? 58 मोर्चे। 200 बांधवांनी आमचं बलिदान दिलं। 13,000 14,000 बांधवांवरती गुन्हे दाखल झाले। रस्त्यावर आम्ही खूप उतरलो, खूप लढलो। काय म्हणून आम्ही विचार केला मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चानं का चिंतन, आम्ही जे चिंतन केलं आहे त्या चिंतनामधून हे निघलेलं आहे। काय मराठा आरक्षणाचं प्रदर्शन आणि त्याचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे। या ठिकाणी आमचे काळे पाटील गेल्या 25 वर्षापासून आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मराठा समाजाचा अभ्यास या ठिकाणी करून मराठा समाजाला कसं आरक्षण भेटेल बरं का यासाठी ते पण प्रयत्न करत आहे। ते तुम्हाला सविस्तरपैकी सांगेल की या ठिकाणी मराठा समाजाची कसं सरकार या ठिकाणी फसवणूक करत आहे। कोल्हापूर इथं 42 संघटनांनी एकत्र येऊन काल बैठक घेतली। या बैठकीकडे कसं पाहतो? मी काय सांगितलं, हे महाराष्ट्रात अलग अलग संघटना आहे, गेल्या त्या कित्येक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी प्रयत्न करते। आता त्यांनी काय निर्णय घेतले काय नाही त्याबद्दल तर मी काही बोलणार नाही। मी या ठिकाणी जे उपोषणाला बसलेलं आहे का मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे। मी एवढं ठामपणे सांगतोय का छत्रपती शिवाजी महाराजांकडे तोंड आहे माझं, जोपर्यंत रोखठोक भूमिका या ठिकाणी निघणार नाही, माझा जीव जरी गेला तरी मी या ठिकाणी आता हटणार नाही। एकीकडे जरांगे पाटलांचा देखील लढा सुरू आहे, एकीकडे तुम्ही करताय, कुठंतरी फूट पडती असं वाटत नाही? आजपर्यंत जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। इडून पुढं पण जे आंदोलन जाहीर करतील त्याला आमचा पाठिंबा राहणार आहे। जरांगे पाटलाला आजपर्यंत आम्ही कधी विरोध केलेला नाही, ते पण समाजाचं काम करताय, आम्ही पण समाजाचं या ठिकाणी काम करतोय। जरांगे पाटील काही अलग काम करत नाही, आम्ही काही अलग काम करत नाही, आम्ही दोघं या ठिकाणी मराठा समाजाचं काम करतो। काही जण म्हणतात की पुढे जरी हे सरकारचं षडयंत्र आहे उपोषणाला बसवण्यात आलं, चुकीचा आणि गोड गैरसमज आहे। मी स्पष्ट सांगतो आपल्याला की आपण जे म्हणालात की जरांगे पाटलाची लढाई वेगळे आहे, 42 संघटना त्या तिकडे तिथं उभा राहिल्या, त्या 42 संघटना ज्या आहेत त्या मराठा क्रांती मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय केरे पाटील असेल, मी असेल,
आमचे अनेक असंख्य सहकारी महाराष्ट्रभरातले, कारण की आपल्याला माहीत असेल, ज्ञात असेल की पहिला मराठा क्रांती मोर्चा या शहरातून, याच चौकातून आम्ही काढला, त्याचे आम्ही शिलेदार आहोत. आणि नंतर मग आमच्यासोबत हे सगळे जोडले गेले महाराष्ट्रभर. आणि मग इतर ठिकाणी जेव्हा महाराष्ट्रातले क्रांती मोर्चे त्या जिल्ह्यातले प्लॅन झाले, तेव्हा आम्ही कसा काढला हे मार्गदर्शन करायला आम्हीच त्या ठिकाणी गेलो होतो. त्याच्यामुळे तेही आमचे बांधव आहेत. 42 संघटना एकत्र आल्या, त्यांनीसुद्धा मुंबईच्या मोर्चाच्या वेळेला आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आणि एवढ्या संघटना एकत्र आल्या तर निश्चितच स्वागतार्ह आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांनी काय आंदोलन करावं हा त्यांचा निश्चितच त्यांचा प्रश्न असणार. जरांगे पाटलांनी ग्राउंडवरचं सर्वसामान्य लोकांना घेऊन आंदोलन केलेलं आहे, तोही एक स्वागतार्ह गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे.